आज आपण करणार आहे पनीरची भाजी। पनीरची भाजी करण्यासाठी पहिलं पाणी गरम ठेवायचं पनीर धुण्यासाठी। थोडा वेळ पाणी गरम झाल्यावर गरम पाण्यात पनीर टाकायचा। दोन ते मिनिट त्याला गरम पाण्यात ठेवायचं आणि धुवून काढायचं। त्यानंतर पनीर काढून घ्यायचं एका प्लेटमध्ये। त्यानंतर पनीरचे बारीक बारीक पीसेस करायचे। हे आपले झाले आहे पनीरचे तुकडे। त्यानंतर पालक धुवून टाकायची आणि ही आपली धुतलेली पालक तयार आहे। त्यानंतर या पालकचा मिक्सरमध्ये पेस्ट करून टाकायचा। हा आपला पालकचा पेस्ट तयार आहे। 2 भाजलेले कांदे, 1 टमाटर आणि 4 ते 5 मिरची घ्यायची, त्यांचा पेस्ट करून घ्यायची। त्यानंतर हा आपला कांदा, मिरची आणि टमाटरचा पेस्ट तयार आहे। त्यानंतर पनीर तळण्यासाठी तेल गरम ठेवलं आहे। तेल गरम झाल्यानंतर पनीर टाकायचे। त्यानंतर पनीर तळायचे छान। थोडंसं ब्राऊन होतवरी पनीर तळू द्यायचे। पनीर ब्राऊन झाल्यानंतर त्याला काढायचे। आता त्यानंतर तेल गरम ठेवायचं, कांदा टाकायचा, 1 छोटा चमच लसूण पेस्ट टाकायचा। त्यानंतर धनिया पावडर टाकायचा। त्यानंतर कांदा, टमाटर आणि मिरचीचा पेस्ट टाकायचा आणि त्याला छान मिक्स करायचं। 1 छोटा चमच खोबऱ्याचा पेस्ट टाकायचा, 2 चमच तिखट, 1 चमच मीठ आणि अर्धा चमच तिखट टाकायचं। त्यानंतर पालकचा पेस्ट टाकायचा। ही आपली भाजी तयार आहे आणि त्यात पनीर टाकत आहे। ही आपली स्वादिष्ट भाजी तयार।